आज मुंबई या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या भेटच्या अनुषंगाने माननीय उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून भेट या ठिकाणी ठरली होती। तर अचानक जर पाहता या ठिकाणी नुसताच माननीय एकनाथ शिंदे साहेब नाही तर पूर्ण मंत्रिमंडळामध्ये बरेच मंत्रिमंडळाची भेट या ठिकाणी आज कॅन्सल झालेली आहे। त्यांचे काही कारणास्तव त्यांच्या कामाच्या निमित्तानं ते सध्या हिमाचल प्रदेशमध्ये आहे, जम्मू काश्मीरमध्ये आहे, तर त्या अनुषंगाने तिथंच आहेत। तर आता या ठिकाणी देशभरामध्ये वाटचाल बघितली तर माननीय उदय साहेबांच्या जी प्रिय ओवैसी आहेत त्यांची भेट झाली आणि माझ्या संग दादा सोबत आहेत। आम्ही दिवसभर ह्याच यामध्ये आहे की आज संध्याकाळपर्यंत येतील, पण 2 दिवस अजून ते या ठिकाणी मुंबईमध्ये येणार नाहीत। त्यामुळे आमची भेट शनिवार किंवा पुन्हा मंगळवारची तारीख आम्हाला या ठिकाणी प्राप्त झाली। वेळ या ठिकाणी आजची घेतलेली होती लिगली प्रोसिजरप्रमाणे आणि ह्या ठिकाणी त्याच अनुसार आमचा प्रयत्न होता, पण आज त्यांच्या वैयक्तिक काही अडचणीमुळे आज त्यांची भेट होऊ शकली नाही। पण आम्ही अजून 2 दिवस वाट बघतोय आणि पुन्हा भेटीसाठी जी तारीख शनिवार किंवा मंगळवार ह्या 2 तारीख उपलब्ध आहेत, त्या तारीखमध्ये जी तारीख उपलब्ध होईल त्या तारखेला पुन्हा आम्ही या ठिकाणी मुंबई या ठिकाणी माननीय श्री महेंद्रभाऊ चंदाळे आणि मी स्वतः या ठिकाणी आम्ही येणार आहोत। हा लढा पूर्ण यशस्वी होत नाही तर आम्ही पाठपुरावा सोडणार नाही हे मात्र शंका नाही। धन्यवाद। बोला। आज सन्माननीय उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या समवेत बैठक होऊन पुढची रणनीती ठरणार होती, परंतु अचानकपणे त्यांचा विदर्भाला लागलेला दौरा त्यामुळे आजची बैठक ही रद्द झालेली आहे। परंतु आम्हाला शनिवार किंवा मंगळवारची वेळ साहेबांनी देतो असं सांगितलेलं आहे। त्यामुळे आगामी काही दिवसातच आपल्याला ज्या पद्धतीने हा सगळ्यांना न्याय मिळवून द्यायसाठी जो लढा चालू आहे तो जोपर्यंत पूर्वत्वापर्यंत जात नाही तोपर्यंत आपण प्रयत्नशील राहायचं आहे। महाराजांना मी विनंती केली, कारण साहेबांनी लेखी पत्रही सन्माननीय खात्याच्या मंत्री महोदयांना दिलेलं आहे, ते महाराजांनी पाहिलेलं आहे। त्यामुळं यामध्ये कुठलीही तीळ मात्र शंका नाही की लवकरात लवकर यामध्ये योग्य काहीतरी मार्ग निघेल। परंतु आता तुर्तच आपल्याला या ठिकाणी शिंदे साहेब नसल्यामुळे आणि सामंत साहेबांचाही अत्यंत तातडीचा दौरा लागल्यामुळे आजची बैठक ही होऊ शकलेली नाहीये। परंतु येत्या शनिवारी किंवा मंगळवारी आपली बैठक होणार आहे आणि नक्कीच आपल्याला योग्य तो न्याय मिळणार। हा लढा पूर्ण होईपर्यंत आम्ही दोघंही पाठ सोडणार नाही, त्यात मला शंका नाही। आमच्याकडे सध्या जे खात्याचे माननीय म्हणजे 2 तारखेलाच ह्या सगळ्या गोष्टी तयार केलेल्या आहेत, त्यामुळे कोणी देखील मनामध्ये शंका करायची गरज नाही। ज्या पद्धतीने बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले महेंद्रभाऊच्या माध्यमातून जर पाहिलं 2 दिवसात मिटिंग करून आणतो, त्या 2 दिवसामध्ये तरी वेळ तयार केलेली आहे। पण माझी 2 दिवस तब्येत बरी होती, त्या अनुषंगाने 2 दिवस पुढे गेले असते। पण आज माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांची 100% भेट होणार होती, पण आज तेच बाहेर असल्यामुळं या ठिकाणी भेट थांबले। जर रात्री 12 वाजता जरी आले, 1 वाजता जरी आले, 2 वाजता जरी आले तर 100% भेटणार असे बोलणं या ठिकाणी झालेलं आहे। पण त्यात ते मात्र शंका नाही, पण ते आले पाहिजेत, आल्याशिवाय भेट होणार नाही हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे। पण आम्ही पुन्हा एकदा एक समंजसपणाचं एक वाटचाल करून मान्य अजून 2 दिवस मान्य मंत्रिमंडळाची वाट बघतोय आणि हा लढा यशस्वी होत नाही तो आम्ही पाठपुरावा 100% करू एवढं सांगतो। धन्यवाद। जय भारत।